चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. चला 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 कीर्तनाला चला म्हणत म्हणत आपली वारी आजच्या भागापर्यंत येऊन ठेपली. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. आजच्या भागाच्या पहिल्या सेवेकऱ्याला आमंत्रित करूयात. पाचारण करूयात हरिभक्ती परायण सागर महाराज भोंडे पाटील यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. रामकृष्ण हरी जय राम कृष्ण मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, 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 दयानिधी संत ते. तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. मोडोनिया नानामते, मोडोनिया नानामते, तेती सिद्धांत सौरसू, तेती सिद्धांत सौरसू, केली सिद्धांत सौरसू, केली सिद्धांत सौरसू, केली सिद्धांत सौरसू, केली सिद्धांत सौरसू. निळा म्हणे ऐसे संत, म्हणे ऐसे संत, कृपावंत सुख सिंधू, 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 कृपावंत सुख सिंधू. तेनेची पंथे चालू जाता, ते चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. विठ्ठल 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 कवरदा हरी विठ्ठल ज्ञान दे पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तारा महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबबाराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे पिंपळनेर निवासी निळोबबाराय यांचा असून या अभंगामध्ये संतांनी दाखवलेला मार्ग आणि आपण त्या मार्गाने चालावं असं त्रिसूत्र सांगणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगामध्ये संतांच्या संबंधानं काही विशेषण वापरले. कोणती विशेषण आहे? पहिल्या चरणामध्ये दयानिधी हे विशेषण वापरलं आणि शेवटच्या चरणामध्ये कृपावंत आणि सुखसिंधू हे दोन विशेषण वापरले. खरं म्हणजेच संतांनी दया सांगितली, संत कृपा करतात आणि ते सुखाचे सागर आहेत.
तुम्हा आम्हाला जीवनामध्ये काय हवंय तर सुख हवंय, आणि ते सुख संतांच्या शब्दात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येक जीव हा सुखासाठी तळमळ करतोय. खरं म्हणजे संतांनी हा खूप मोठा उपकार आपल्या जीवनामध्ये केला. कारण उपकारासाठी संत मायबाप या अवनी तलावर येतात. इथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. काय उपकार संतांनी केला, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. जागवण्याचा खूप मोठा उपकार संतांनी केला. कशा पद्धतीने जागवतात. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. सुखवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन बंधू यारे भीषून. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या. जागवण्याचा खूप मोठा उपकार केला. संत मायबाप खऱ्या अर्थानं या अवनी तलावर आल्यानंतर तुम्हा आम्हाला निरंतर जागृती देण्याचं काम करतात मायबापांना. आणि असे जे दयानिधी असणारे संत आहेत ते आपल्याला मार्ग दावून गेले. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. त्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवला मार्ग, आणि त्याच मार्गाने आपण गेलं पाहिजेत महाराज. कारण संत मायबाप हे मार्ग दाखवण्यासाठीच या अवनी तलावर येत असतात. कारण अधिकार तैसा दावियला मार्ग, चालत आहे मग कळू येते. खऱ्या अर्थानं जसा जसा ज्याचा अधिकार असेल तसा तसा संतांनी मार्ग दाखवला. विविध मार्ग संतांनी दाखवले. ज्ञान मार्ग असेल, कर्म मार्ग असेल, योग मार्ग असेल, पण संतांनी सर्वात सोपा मार्ग सांगितला तो म्हणजे भक्तिपंथ बहु सोपा. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगात येत. खऱ्या अर्थानं संतांनी हा मार्ग दाखवला. अरे संसारात आपण आलोय, सुखा लागीसी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. तुम्हाला सुख हवंय ना, मग तुम्ही काय करा, पंढरीच्या यात्रेला जा, पंढरीच्या वाटेनं जा. आणि ही वाट अशी आहे महाराज, एकदा त्या वाटेचा जर वेळ माणसाला लागलं ना तर दुसरं कोणतंच त्याचं कर्म शिल्लक राहत नाही. खऱ्या अर्थानं संत मायबाप एवढे दयावान आहेत, त्यांनी जी वाट आपल्याला दाखवली तीच वाट आपण चालत गेलं पाहिजे. तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कुठे काही. आपण जर त्या वाटेनं एकदा मार्गक्रमण केलं तर आपल्या जीवनात कोणतंच दुःख शिल्लक राहणार नाही. सारं दुःख नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तेनेची पंथे चालू जाता. आणि अशा संतांनी रसरशीत सिद्धांत आपल्या समोर ठेवला. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये नाना मतांचं खंडन मंडन करून नाना मतांचा गर्भित अर्थ संतांनी तुमच्या आमच्या हातात दिला. देवा तुमच्या आमच्या हातात दिलं. जसं एखादं लेकरू आईकडं केळाची मागणी करतं, आई मला खायला केळ दे ग केळ. मग अशा परिस्थितीमध्ये आई काय करते, जसंच्या तसं केळ त्याच्या हातात देते का? नाही. काय करते, त्या केळाच्या वरची साल बाजूला काढते. त्याच पद्धतीनं संत मायबाप सुद्धा आपल्याला गर्भित अर्थ ते आपल्याला दाखवत असतात. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुळ पाणी जपत आहे वारंवार. ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या हे एकमेव तत्वज्ञान संतांनी तो सिद्धांताचा सौरस आपल्या हातात दिला. आणि खऱ्या अर्थानं दया करणारे जे संत आहेत, कृपा करणारे जे संत आहेत, सुख सिंधू म्हणजे सुखाचे सागर असणारे संत आहेत, त्यांच्याबद्दल नामनिर्देश अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात. असा अभंगाचा सरळ भावार्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे. तेव्हा संतांनी जो आपल्याला मार्ग दाखवला, मी तर म्हणेल एक वाक्य फार सुंदर आहे बाबा, की आपलं जीवन मातीमोल होण्यापासून जर वाचवायचं असेल, आपलं जीवन मातीमोल होण्यापासून जर वाचवायचं असेल तर संत साहित्याचा परिस्पर्श अंगाला करून घ्या, म्हणजेच आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. दररोज प्रत्येकानं घरात ज्ञानेश्वरी तुकोबारायांचा गाथा वाचला पाहिजेत, संतांचं वाङ्मय वाचलं पाहिजेत. खऱ्या अर्थानं ही वाट संतांनी दाखवली, ती वाट आपण प्रत्येकानं धरली पाहिजेत. हाच अभंगाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. दादा काय सांगाल या सेवेकराच्या सेवेबद्दल? सागर महाराज, फार गोड सेवा केलीत आपण. आपण गायलेल्या अभंगाच्या निरूपणाकडे वळताना 3 गोष्टी छान अधोरेखित केल्या. एकूण त्या अभंगात सांगितलंय काय? संत, त्यांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांचा स्वभाव, ह्या ज्या गोष्टी आहेत, आणि त्याला आपण छान जागाही दिल्यात की ते दयानिधी आहेत, ते कृपावंत आहेत, ते सुखसिंधू आहेत. या सगळ्यांनी त्या अभंगाचा नेमका भाव लक्षात येतो. हा जो आरंभाला मांडलेला विचार आहे याला कीर्तनातलं प्रतिज्ञा वाक्य म्हणतात. आणि त्या सगळ्या कीर्तनाचा गोषवारा त्या एका वाक्यात सांगायचा असतो. हे त्या कीर्तनकाराचं कौशल्य आहे. दुसरी तुमची मला आवडलेली गोष्ट, कीर्तनाच्या समारोपाकडे जाताना काही निरोप द्यायचे असतात आणि तो निरोप तुम्ही छान दिलात की नेमकं संतांनी दाखवलेला मार्ग म्हणजे काय आणि त्याच्यात चालणं म्हणजे काय. तर ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचं दररोजचं वाचन, मला असं वाटतं हे संदेशन खूपच गोड आहे. आपण भजनाच्या प्रांतात आणखी छान मेहनत घेऊन आपल्या कीर्तनाला आणखी समृद्ध कराल. माझ्या शुभेच्छा आपल्याला नक्की राहतील. वा 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 वा. आई, सागर महाराजांनी खूप छान चिंतन मांडलं. मला असं वाटतं या महाराष्ट्रातील तमाम जनतेला खरं आमच्या संतांनी मार्ग दाखवला हो आणि संतांच्या विचाराची गरज आहे आज. वा. आणि आपण खूप छान चिंतन ठेवलं. आपल्याला शुभेच्छा. वा वा. सेवा सादर झाली. कीर्तनं सर्वदूर होत आहेत, सर्वत्र होत आहेत. परंतु सोनी मराठीचे विशेष आभार यासाठी आहेत की ह्या प्रत्येक कीर्तनकाराचं जे कार्याचं गर्भगृह आहे तो गाभारा तुम्ही आम्हाला दाखवत आहात, जेणेकरून महाराष्ट्राच्या अनेकविध कीर्तनकारांना संदेशन होईल आणि समाजाला समज येईल. त्यामुळे कीर्तनकारासारख्या प्रचारकाच्या बाबतीत जे उलट सुलट बोललं जातं, ही अशी उदाहरणं त्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी आहेत. वा वा. पाचारण करूयात. हरिभक्तीपरायण भारतीताई आडसुळ यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा 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 वा. पण आता तुम्हाला सेवा सादर करायची. हो सर. मग देव जाणता 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 आपुलिया सत्ता एकाएकी आपुलिया सत्ता एकाएकी आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर 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 जाणोनी अंतर वर्ततसे जाणोनी अंतर वर्ततसे जाणोनी अंतर वर्ततसे देव निराळा देव निराळा निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे अलिप्त विटाळा तुका म्हणे अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चतुर 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 जाणोनी अंतर वर्ततसे जाणोनी अंतर वर्ततसे जाणोनी अंतर वर्ततसे विठ्ठल हर हर हरी कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा
उत्प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा होण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे साधू म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणांचा सर्वांच्या परिचित असणारा भगवान परमात्म्याचं गुणदर्शन वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलाय. अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, माझा भगवान परमात्मा कसा आहे तो जाणता आहे असं म्हणायचं नाही की देवाला काय कळते, त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सर्वस्यचाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनं च वेदेश्च सर्वैरहमेव विद्यो वेदांत कृद्वेद विदेवचाहम. माझ्या भगवान परमात्म्याला तिन्ही कालातलं माहिती आहे, म्हणजे तो भूत भविष्य आणि वर्तमान या 3ही काळातलं त्याला सर्व गोष्टी माहिती आहेत. कारण माझा भगवान परमात्मा कसा आहे तो जाणता आहे. तुकोबाराय म्हटले त्याला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हटलं. बरोबर. महाभारतामध्ये याची फार सुंदर कथा आलेली आहे बघा. माझा भगवान परमात्मा पांडवांच्या घरी त्याचं वस्तीकर म्हणजे तो राहायला सदा सर्व काळ पांडवांच्या घरी देवाची द्वारी उभा क्षण भरी तो पांडवांच्या घरी राहायला माझा भगवान परमात्मा राहतो. पण राहत असताना त्या ठिकाणी जे हत्ती घोडे आहेत त्या हत्ती घोड्यांमध्ये जी शाळा आहे त्यांची त्याच्यामध्ये एका हत्तीने एका हत्तीच्या पिलाला जन्म दिला आणि हत्तीच्या पिलाला जन्म दिल्याच्या नंतर धर्मराजानं सांगितलं, भगवंता आपसुकच तू इथं आहेस, काही कारणाने तू इथं आलेला आहेस तर या हत्तीच्या पिलाचं नाव सुद्धा तूच ठेव. मग भगवंताने मागचा पुढचा काहीही विचार न करता त्या हत्तीच्या पिलाचं नाव अश्वत्थामा असं ठेवलं. आणि अश्वत्थामा असं नाव ठेवल्याच्या नंतर तिथल्या लोकांना प्रश्न पडला, असं काही नाव ठेवलं, कशावरून नाव ठेवलं? भगवंताने सांगितलं, तुम्ही काही विचार करू नका, तुम्ही काळजी करू नका, या नावाचा आपल्याला भविष्यामध्ये उपयोग होणार आहे. ज्या वेळेला युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आणि द्रोणाचार्यांचा त्यांना पराभूत करायचं होतं आणि पराभूत करायच्या वेळेला त्या ठिकाणी अफवा उठवायला सांगितली भगवान परमात्म्याने की अश्वत्थामा गेला, अश्वत्थामा मेला अशी अफवा उठवा, असा गदारोळ उठवा. त्यावेळेला सर्व लोकांनी त्या ठिकाणी अश्वत्थामा गेला, अश्वत्थामा गेला अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केली. आणि ही बातमी ज्या वेळेला द्रोणाचार्यांना कळाली त्यावेळेला द्रोणाचार्यांच्या हातामध्ये जो बाण होता तो बाण गळून पडला. कशामुळे? तर अश्वत्थामा गेला ही बातमी त्यांच्या कानावरती पडली. त्यामुळे सांगायचे तात्पर्य एवढंच की भविष्यात घडणारी घटना ही भगवान परमात्म्याला आधीच माहिती होती. एक नाव फक्त अश्वत्थामा हे नाव भगवंताला त्या ठिकाणी त्याच्या भक्ताला वाचवणार होतं हे भगवान परमात्म्याला आधीच माहिती होतं. म्हणून माझा भगवान परमात्मा तुकोबाराय म्हटले तो कसा आहे तो जाणताय. देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. आणि पुढे तुकोबाराय म्हटले माझा भगवान परमात्मा कसा आहे देव चतुर चतुर तरी चतुराराव जाणता तरी जीवीचा जीव. माझा भगवान परमात्मा कसे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळामणी धन्य तुची विठोबा. भक्ताच्या ठिकाणी देवाचं चातुर्य किती मोठं आहे. देव चतुर जाणोणी अंतर वर्ततसे. तुकोबाराय म्हटले बाबा माझा देव जाणताय, माझा देव चतुर आहे आणि शेवटी सांगतात माझा देव निराळा आहे. निराळा म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. त्याचं वेगळेपण काय आहे? त्याचं वेगळेपण एवढंच आहे की शबरी माता सर्वांना ज्ञात आहे. शबरी माता भिल्लाची होती बरोबर की नाही, पण तरी सुद्धा स्वतःचं राजवैभव सोडून त्या शबरीला भेटण्याकरता, कारण भक्ताची ओढ जिकडे असेल तिकडे परमात्मा गेल्याशिवाय राहत नाही. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. की भगवंत म्हणतो ज्या ठिकाणी माझे भक्त भजन करत असतात तेथेच मी असतो. माऊली म्हणतात परितयापासी पांडवा मी हरपलो गिवसावा जेठ नाम घोषू बरवा करीती ते माझे. परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी माझे भक्त माझा नामघोष चांगल्या रीतीने करतात. अर्जुना तुम्हाला त्यांच्या जवळ शोध, मी तर वैकुंठात सुद्धा नाही ना रे. माऊलींनी फार सुंदर वर्णन केलंय बघा. तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबहीन दिसे वरी योगिया तिही माणसे उमरडोनी जाय. मी तर वैकुंठातही नाही,
सूर्याच्या बिंबातही किरणातही नाही, एक वेळ योग्यांची हृदय देखील उल्लंघन करून जातो, पण ज्या ठिकाणी माझे भक्त असतात तेथेच मी राहतो. तुकोबाराय म्हटले, याच्यामुळं माझा देव वेगळा आहे आणि माझ्या देवानं कोणाचाही विटाळ धरलेला नाही. सांगायचे मला एवढंच की शबरी माता भिल्लाची होती तरी सुद्धा माझा भगवान परमात्मा त्या वनामध्ये माझ्या शबरी मातेकडं गेला आणि कमळ माहितीये ना, कमळ, ते कमळ पाण्यात राहतं पण त्या पाण्याला शिवत नाही किंवा त्या पाण्याचा स्पर्श त्या कमळाला होत नाही. तसाच माझ्या भगवान परमात्म्याचं वेगळेपण सुद्धा तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. अभंगाचं शेवटचं चरण. देव निराळा, 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 देव निराळा. अलिप्त विटाळा तुका म्हणे, अलिप्त विटाळा तुका म्हणे, देव चतुर, 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 माझे तुकोबाराय म्हटले, माझा भगवान परमात्मा निराळा आहे आणि तो भगवान परमात्मा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आणि त्याने विटाळ धरलाय. जे लोक व्यसन करतात, जे लोक अधोगतीला जातात, अशा लोकांचा माझ्या भगवान परमात्म्याने विटाळ धरलाय. एकदा आपण सर्वजण त्याचं भजन करू. विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली. देव निराळा, देव निराळा. नाही, खरंच आहे. 9 महिने पोटात आणि आता 9 महिने हातावर, खांद्यावर आहे. आमची 15 मिनिटात नाक गळती आली हो. कमाल आहे माऊली. बाळा, ये लेकरा, तिकडे विचारू आता. हा, आई साहेब काय सांगाल? काय भारतीताई महाराज यांनी देव जाणता, देव जाणता, काय छान अभंग घेतला आणि ताई फारच गोड कीर्तन केलं हो. तुम्ही जे दाखले दिले त्या कीर्तनामध्ये ते छान होते. सर्वस्व चाहम हृदि सन्निविष्टो, जे तुम्ही हा जो श्लोक उच्चारला, रस्व, दीर्घ आणि संस्कृत किती स्वच्छ असावं ते तुमच्या मला श्लोकातून जाणवलं. तुम्ही महाभारतातली छान उदाहरणं दिलेली आहेत, फार छान उदाहरणं दिली हो. अश्वत्थामा वगैरे फार सुंदर विवेचन केलं. अभंगही छान निवडला आणि मी आपलं कौतुक करेल बाळ आणि त्याच्याबरोबरचं हे सांगणं. मला तर आज तुमच्याकडे पाहून मला सुभद्राच आठवली. वा वा वा. तसं सुभद्रेच्या उदरामध्ये अभिमन्यू वाढत होते आणि श्रीकृष्णाने मग ज्ञान सांगावं तसं काम झालं. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता. माता कयाधूच्या उदरामध्ये नारायण नामाचा उच्चार कानावर पडला आणि भक्त प्रल्हादासारखा सुपुत्र जन्माला आला. तसे पवित्र लेकरू माय तुमच्या पोटी जन्माला आलंय. काय पुण्यन, काय भाग्य घेऊन आलात दादा. ऐकलेल्या कीर्तनांमधलं हे निराळं कीर्तन होतं. देव निराळा तुम्ही घेऊन आले ना, ते ईश्वरजी. एक दृष्टी असावी लागते कीर्तनकाराकडे, जी तुम्हाला आहे. आणि भगवंताने आपल्याला गोड वाणी दिली. आदरणीय ताई जशा म्हणाल्यात की तुमचे संस्कृताचे उच्चार अत्यंत निर्दोष, सुस्पष्ट असे होते. रसभरीत अशी निवेदनी आपल्याकडे आहे. मला असं वाटतं अशा माता जेव्हा कीर्तन करू लागतील त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये हा संत विचार पुढे नेणारं लेकरू उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात
त्याचं कारण माता जिजाऊने रामकृष्णांच्या कथा त्यांना ऐकवलेल्या होत्या. आपल्या कीर्तनासह आपलं जीवन समाजाकरता हा एक मोठा आज लाभ आहे असं मला वाटतं. आपल्या एकूण वाटचालीकरता शुभेच्छा देताना तुमच्या जबाबदाऱ्यांना दिलेला न्याय आणि त्याच्यात कीर्तनावर होऊ न दिलेला अन्याय या दोन्हीसाठी तुमचं कौतुक. वा वा वा. रताताई, तुम्ही आता डोळ्यांना वाट मोकळी करून दिली. माझी इच्छा आता तुम्ही तुमच्या शब्दांनाही वाट मोकळी करून द्या. लग्नाच्या आधी मी जवळजवळ 9 वर्ष कार्यक्रम केले. मी घरच्यांना फक्त एकच रिक्वेस्ट केली की माझं फक्त कीर्तन बंद नाही पडलं पाहिजे, भले मी त्या झोपडीत राहू दे. अरे तुला यायचंय की नाही की इथेच थांबायचं आता? हा मालक मालक आई बोलवते, जायचंय तिकडे. त्या आई आई चला या. वा. खर तर देशभक्तीसाठी पाठीशी लेकरं बांधून लढणारी झाशीची राणी आणि आज या कीर्तन सेवेसाठी आपले लेकरं पाठीशी बांधून सेवा सादर करणारी ही राणी, या दोघांनाही हे दादा हे लेकरा चला 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 इकडे. इथून पुढे आपली सेवा अशीच अखंड चालू राहू हीच पांडुरंगाकडे प्रार्थना. रामकृष्ण हरी. पाचारण करूयात हरिभक्ती परायण राहुल महाराज फडतरे यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची विरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. गेला भोगवटा आम्हाला, गेला भोगवटा आम्हाला गे, गेला भोगवटा आम्हाला गे. वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. गेला भोगवटा आम्हाला, तुका मोकलिता लाज कोणा, तुका मोकलिता लाज कोणा. विठ्ठल 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 बोला पुंडली पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हर 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 हर. प्राप्त प्रसंगी सुंदर ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग, ज्यांच्या कीर्तनामध्ये महाराष्ट्राचा राजा यावा, भक्तक्षणी कंबर चौपारनं काढावं आणि याच पावनभूमी मातीमध्ये हातरावं. त्या क्षणाला माझ्या महाराष्ट्राच्या राजाला त्या उपरण्याला नमस्कार करावा आणि म्हणावं, या उपरण्यावर मी बसू शकत नाही, कारण या उपरण्यानं तुमचे कितीतरी कीर्तन ऐकले असतील. ते जगद्गुरु तुकोबरायांचा फार चरणाचं नाही, फक्त 3 चरणाचं आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत की माझ्या वडिलांची परंपरा, माझ्या वडिलांची वतनदारी ही माझ्या हक्काची मी तुला देवा मागतोय, म्हणजे मी देवा तुझ्यासोबत भांडणं करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत मी माझ्या वडिलांची वतनदारी देवा तुला मागत असताना माझ्या वडिलांची परंपरा माझ्या वाटेला यावी याकरता देवा तुझ्या समोर उभा आहे. अरे आतापर्यंत तू मला म्हणलास काहीतरी मागा, काहीतरी मागा, पण देवा तुला काही नाही मागितलं. अरे माझ्या जीवनामधलं दुःख कधी तुला सांगितलं नाही देवा, पण आज माझ्या वडिलांसाठी आणि माझ्या वडिलांची परंपरा मागण्यासाठी आज देवा तुला मागणं करतोय, आज तुझ्या सोबत भांडणं करतोय. हे देवा, अरे माझ्या वाटेला आलेलं जे दुःख आहे
ती माझ्या पुढे वंशामध्ये येऊ नये याकरता प्रत्येकाला वडिलांचं महत्व कळालं पाहिजे याकरता देवा मी तुला मागतोय. मागत असताना जगदुरु तुकोबराय मागताय काय माहित आहे का? माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. अरे तुझ्या चरणाची सेवा करण्याची अनुमती माझ्या वाटेला यावी. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत माझ्या वडिलांनी एवढी उठाठेव केली, वाऱ्या केल्या, देवाला जाऊन देवाच्या पुढं नतमस्तक झाले. पण देवा एवढंच कर रे जगाच्या पाठीवर, उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. माझ्या वडिलांनी जेवढं केलं होतं, एवढी उठाठेव केली होती, एवढं सगळं माझ्या वडिलांनी केलेलं माझ्या वाटेला यावं देवा. अरे तुझ्या बापाचं काहीच नाही, तू काहीच देऊ शकत नाही, डोक्यावरचा मुकुट सुद्धा तुझा नाही रे देवा. पण माझ्या वडिलाचं मी मागतोय आणि माझ्या वडिलाचं मागत असताना तुला द्यावंच लागे. उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. बास देवा, ह्याच्या पलीकडे तुला एवढंच सांगेन, जगाच्या पाठीवर एवढं सगळं करत असताना देवा बास माझ्या वडिलांसाठी एवढंच कर. माझ्या अंगी आलेलं सगळं जी वतनदारी असेल, जी वडिलांची परंपरा असेल, ते शेवटपर्यंत नेण्याचं भाग्य देवा मला दे. पण देवा सांगू, तू मला कितीतरी वेळा बोलला होतास माग म्हणून, पण मागितलं का रे देवा? पण मागितलं एका दिवशी मागितलं मी काय देवा? ती स्वतःसाठी मागितलं काय? चांगला वारकरी, चांगला संत होण्यासाठी देवा तू माग म्हणायला लागला म्हणून एक मागितलं होतं, हे चिवावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास. देवा तुझा दास बनून घे. आणि त्याच्यानंतर आता तुला माझ्या वडिलांची वतनदारी मागतो रे देवा. सांग देवा, अरे किती दुःख सहन करू मी. एक दिवशी डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि डोळ्यातलं पाणी जगद्गुरु तुकोबरायनं विचारायला लागलं, ओ जगद्गुरु तुकोबराय, किती देवाचा धावा करणार, किती देवासाठी तडपड करणार. अरे नामस्मरणामुळं, जगाच्या बापाच्या नादामुळं प्रपंचाची राख रांगोळी केली, तरी तुम्हाला प्रपंचाकडे वेळ नाही, जगाच्या बापाकडे धावत जाता. त्या क्षणाला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं, जगाचा धावा ह्याच्या करता करतोय, जगाच्या बापाकडे ह्याच्या करता जातोय. धन मिळावं म्हणून नाही, पैसा मिळावा म्हणून नाही, संपत्ती मिळावी म्हणून नाही, जगाच्या बापाच्या दारात एवढं ह्याच्या करता जातोय, चांगला वारकरी म्हणून मरण यावं देवा, ह्याच्या करता देवाच्या दारात जातोय रे गड्या. अरे हिंदू धर्म वाचला पाहिजे ह्या करता. अरे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताचा अभिषेक घातला या मातीमध्ये. मासाहेब जिजाऊने जगदंबेच्या पुढे साकडं घातलं, पण साकडं घालत असताना जाणीव करून दिली वडिलांची, शहाजी राजांची, राजा छत्रपती शिवाजी महाराजांना. त्या क्षणाला तो मात्र क्षण राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी मनात ठेवला आणि शहाजी राजांच्या विचाराने माझा राजा चालला. जगाच्या पाठीवर ही परंपरा माझ्या वाटेला यावी याकरता देवा तुला आज मागतोय, फक्त एवढाच मागतोय. अरे जोपर्यंत या पृथ्वीवर मी जिवंत आहे, जोपर्यंत या मातीमध्ये जिवंत आहे, या शरीरामध्ये राम आहे, तोपर्यंत एकच कर, वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा. उपवास पारणी राखीला दारवंटा गेला भोगवटा आम्हा लागे. जाता जाता एवढंच सांगेन, जगद्गुरु तुकोबराय वडिलांकरता जगाच्या बापासोबत भांडणं करतायत, परंपरा मागतायत. ऐका, माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. विठोबा रखमाई, जय 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 विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली. आई काय सांगाल सेवेकऱ्याबद्दल? महाराजांनी म्हणजे असं बोलणं होतं की समोरच्याच्या अंगामध्ये शहारे येतील, ज्याला वक्तृत्व म्हणतात. सांगलीची खासियत एक वेगळेपणाने केलं. बरं, फार छान चिंतन मांडलं आणि अभंगाला तुम्ही
न्याय दिला. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा. दादा कीर्तन सुरू होण्याच्या आधी तुम्ही छान हाळी दिलीत. तुमचं सगळं कीर्तन म्हणजे वीर रसाचं कीर्तन आहे. आहा. मला असं वाटतं की आपण दृष्टांताची योजना करताना काही नेमकेपणा असला पाहिजे. चिंतनाची आणखी सखोल जोड आणि भजनातलं समृद्ध सशक्त असं सायासातलं सादरीकरण, या दोन्ही गोष्टी तुमच्या उत्साहाचा शृंगार करतील आणि ते कीर्तन सगळ्या महाराष्ट्राला खूप आवडेल. आपल्या उत्साहाला आणि एकदम जोरदार सादरीकरणाला आमच्या तितक्या जोरदार शुभेच्छा. वा 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 वा. आपण आलात, सेवा सादर केली, हा योग जुळून आला. पांडुरंग आपली सेवा अशीच घडवत राहो. राम कृष्ण हरी. तर माऊली पाचारण करूयात सागर महाराज, भारती महाराज आणि राहुल महाराज यांना. आता पाहूया यांच्या कीर्तन सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. तर माऊली निकाल आपल्या समोर स्पष्ट झालाय. ज्यांची वारी अखंड चालू राहणार आहे ते आहेत भारतीताई आणि सागर महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. वारी अशी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी.